नहेम्या अध्याय 11. लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत. वरकड लोकांपैकी 10तल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि 9 जणांनी इतर नगरात वस्ती करावी हे ठरविण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. जे स्वसंतोषाने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांस लोकांनी धन्य म्हटले. यरुशलेमेत राहणारे प्रांतांचे प्रमुख हेच होत. पण इस्रायल लोक, याजक लेवी, नथीनिम व शल्मोनाच्या सेवकांचे वंशज यरुशलेमेत व यहुदातील आपापल्या नगरात व वतनात राहत होते. यरुशलेमेत काही यहुदी व काही बन्यामिनी राहत होते. यहुदाचे वंशज हे पेरेसाच्या संततीपैकी अथाया बिन उज्जिया बिन जखर्या बिन अमर्या बिन शफाट्या बिन महललेल, मासेया बिन बारुक बिन कोलहोजे बिन हजाया बिन अदाया बिन योयारिब बिन जखर्या बिन शिलोनी. पेरेसाचे जे वंशज यरुशलेमेत राहत होते ते सर्व 468 वीर पुरुष होते. तसेच बन्यामिनाचे वंशज सल्लू बिन मशुल्लाम बिन योएद बिन पदाया बिन कोलाया बिन मासेया बिन इथिएल बिन यशाया आणि त्याच्या मागून गब्बई व सल्लाई यांचे वंशज 928 होते. यांचा अधिकारी जिख्रीचा पुत्र योएल होता आणि हसनुआचा पुत्र यहुदा नगराचा दुय्यम अधिकारी होता. याजकातले यद्या बिन योयारिब व याखीन, सराया बिन हिल्किया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोत बिन अहिटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता. आणि त्यांचे जे भाऊबंद मंदिरातले काम करीत ते 822 होते. अदाया बिन यहोराम बिन पलल्या बिन अस्सी बिन जखर्या बिन पशहूर बिन मल्किया आणि त्याचे भाऊबंद पितृकुळांचे प्रमुख 242 आणि अमशसई बिन अजरेल बिन अहजई बिन मशिल्लेमोत बिन इम्मेर आणि त्यांचे भाऊबंद 128 बलवान वीर. आणि त्यांचा अधिकारी हगदोलिमाचा पुत्र जब्दिएल हा होता. आणि लेव्यातले शमया बिन हशुब बिन अजरिकाम बिन हशव्या बिन बुन्नी आणि लेव्यांच्या मुख्यांपैकी शब्बथई व योजाबाद हे देवाच्या मंदिराच्या बाहेरच्या कामावर होते. आणि प्रार्थनेच्या वेळी ईशोपकार स्मरण आरंभिण्याच्या कामी मत्तन्या बिन मिखा बिन जब्दी बिन आसाफ हा मुख्य होता व बकबुक्या आपल्या भाऊबंदातला दुसरा होता. आणि अब्दा बिन शम्मुआ बिन गालाल बिन यदुथून हाही होता. पवित्र नगरातले सर्व लेवी 284 होते. द्वारपाळ अक्कूब व तलमोन आणि दरवाजे राखणारे त्यांचे भाऊबंद 172 होते. वरकड इस्रायल लोक, याजक व लेवी यहुदाच्या सर्व नगरात आपापल्या वतनात होते. पण नथीनिम ओफेलात राहत. सिहा व गिश्पा हे नथीनिमावर नेमिले होते. उज्जी बिन बानी बिन हशब्या बिन मत्तन्या बिन मिखा हा यरुशलेमेतल्या लेव्यांचा अधिकारी होता. आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते, कारण त्यांच्या संबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणाऱ्यांची व्यवस्था ठरली होती. यहुदाचा पुत्र जेरह याच्या वंशजातला मशेजबेल याचा पुत्र पथया लोकासंबंधाच्या सर्व गोष्टींच्या बाबतीत राजाच्या हाताशी होता. खेडीपाडी व त्यांच्या शेतवाड्या याविषयी यहुदाच्या वंशातल्या कित्येकांनी किर्यात अर्बात व त्याच्या खेड्यात, दिबोनात व त्याच्या खेड्यात आणि यकबसेलात व त्याच्या खेड्यात, येशुवात, मोलादात व बेत पलेतात
हसरशुआलात, बैरशेब्यात व त्याच्या खेड्यात, सिकलागात, मकोनात व त्याच्या खेड्यात, एनरिम्मोनात, सारियात, यर्मुथात, जानोहात, अदुल्लमात व त्याच्या खेड्यात, लाखिशात व त्याच्या शेतवाड्यात, अजेकात व त्याच्या खेड्यात वस्ती केली. त्यांनी बैरशेबापासून हिन्नोमाच्या खोऱ्यापर्यंत वस्ती केली. गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यात, अनाथोथात, नोबात, अनन्यात, हसोरात, रामात, गित्तइमात, हदीदात, सबोइमात, नबल्लाटात, लोदात व कारागिरांच्या खोऱ्यातल्या ओनात राहू लागले. लेव्यांपैकी यहुदातले काही वर्ग बन्यामिनाकडे होते.